कोरोना काळामध्ये पुढे ढकललेली जनगणना आता 2027 मध्ये होणार आहे। केंद्र सरकारने याबाबत एक मोठी घोषणा केली आहे। ही जनगणना 2 टप्प्यामध्ये होणार आहे। यासाठी केंद्र सरकारने 11,718 कोटीची मान्यता दिली आहे। ही जनगणना नेमकं कशी असणार जाणून घ्या आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी सौरभ बोळे आणि आपण पाहतात एबीपी माझा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। यानुसार 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी 11,718 कोटी रुपयांच्या भव्य खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे। 2011 मध्ये जनगणना घेण्यात आली होती। त्यानंतर 2021च्या कोविडमुळे ही जनगणना पुढे ढकलण्यात आली होती। 2027ची ही जनगणना 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असेल। ही जनगणना 1948 कायद्यानुसार संरक्षण प्राप्त करून देईल। ही जनगणना 2 टप्प्यामध्ये पार पडेल। पहिला टप्पा एप्रिल 2026 ते सप्टेंबर 2026 दरम्यान होईल आणि दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये होईल। तर बर्फाळ प्रदेशासाठी तारीख 1 ऑक्टोबर 2026 असेल। ही जनगणना पूर्ण डिजिटल स्वरूपात केली जाईल, ज्यासाठी मोबाईल ॲप, जिओ टॅगिंग आणि जनगणना नियंत्रण व्यवस्था पोर्टल वापरले जाईल। यात तुमचं वय, लिंग, शैक्षणिक माहिती, धर्म, मातृभाषा, जात, व्यवसाय यासारखे सामाजिक, आर्थिक आणि निकषाची माहिती गोळा केली जाईल। तसेच नागरिकांना स्वतःहून ही माहिती भरण्याची सुविधा असेल। 2027च्या या जनगणनेबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत राहा एबीपी माझा।